फरार कल्पना खरातनं जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज केलाय। शिर्डी पोलिसांना मत मांडण्यासाठी न्यायालयानं नोटीस बजावली। कल्पना खरातच्या जामीन अर्जावर 12 मेला सुनावणी होणार आहे। शिर्डीत जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणी कल्पना खरातवर 31 मार्चला गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर कल्पना खरात फरार झाली। पोलिसांनी तिला शोधलं, मात्र यात त्यांना अपयश आलं। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, कल्पना खरातनं अर्ज केल्याचं समजतंय, काय अपडेट मिळतात या अर्जासंदर्भातले? कल्पना खरात यांनी छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। त्याची एक सुनावणी आज पार पडली। ॲडव्होकेट प्रशांत गिरी यांच्या मार्फत हा अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर आता शिर्डी पोलिसांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुढची सुनावणी 12 तारखेला होईल आणि त्यानंतरच कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन खंडपीठ देतं काय पाहणं महत्वाचं आहे। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये शिर्डी पोलिसांना म्हणणं मांडण्यासाठी खंडपीठाने नोटीस बजावलेली आहे। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।